खरं तर आधीच्या सरकारनं, खास करून काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं, त्यातल्या त्यात राष्ट्रवादीनं महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्याची घोषणा केली, तसे प्रयत्न केले, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळत नाही. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्येच शेतकऱ्यालाच कसा मनस्ताप सहन करावा लागतो हे दाखवणारा, हे वास्तव दाखवणारा एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहूया. दिवाकर विश्वनाथ उरणे लातूरच्या परिमंडळ कार्यालयात वाणिज्य शाखेचे ज्युनियर मॅनेजर होते. 2012 साली शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी बैठका सुरू झाल्या. तो 12-12चा मुहूर्त साधण्यासाठी आधी काही मीटिंग झाले असतील. हो, अधिकारी लेवलचे झाले असतील ना मीटिंग वरच्या शासनाच्या आदेशाप्रमाणे. तर आमच्या खाली जो आदेश आला त्या मार्च 12ला बिल वाढवायचा, बिल सरळ वाढवायचे. हा, तर त्याच्यामध्ये रस्त्यावरील दिवाबत्ती, पाणी पुरवठा आणि शेतकऱ्याचे पंप हे तिन्ही कॅटेगरीचे बिलिंग वाढून लोड शेडिंग कमी करण्याचा प्रयत्न केला. डिमांड किमान शहरी भागात लोडशेडिंग कमी करण्याचं ठरलं. त्यासाठी महावितरणचा तोटा कमी आहे असं MERCला दाखवावं लागणार होतं. म्हणून एका रात्रीतून शहर पाणी पुरवठ्याची बिलं 14 कोटीनं आणि शहर दिवाबत्तीची बिलं 40 कोटीनं वाढवण्यात आली. बिलं वाढवायची म्हणजे त्यांनी वापरो किंवा न वापरो, डायरेक्ट बिलं वाढवून टाकायची. मग तुमच्या आपापसात बैठका झाल्या अधिकाऱ्यांच्या. कशा बैठका झाल्या त्या? किंवा प्रत्येक डिव्हिजन वाईज घेऊन प्रत्येक सब डिव्हिजनला तालुक्याला सांगितलं की तुमचं एवढं बिल वाढलं पाहिजे हे तिन्ही कॅटेगरीचं. तर त्याप्रमाणे मग ते आदेश दिल्याप्रमाणे कारवाई केली तोंडी आदेशाप्रमाणे खालच्या कर्मचाऱ्यांनी थेट बिलं वाढवून टाकली. पाणी पुरवठा आणि दिवाबत्तीचा लोड वाढवून भागेना तेव्हा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा गळा कापण्याचा निर्णय घेतला. 3 HPचे शेती पंप वापरणाऱ्या 2,54,637 शेतकऱ्यांना 5 HPची वाढीव बिलं देण्यात आली. 5 HP वाल्या 1,38,473 शेतकऱ्यांना 7.5 HPची आणि 7.5 HP पंपवाल्या 12,604 शेतकऱ्यांना 10 HPची वाढीव बिलं देण्यात आली. महाराष्ट्रातील 4,05,724 शेतकऱ्यांची बिलं वाढवण्यात आली. वाढीव बिलामुळे शेतकऱ्यांच्या नावावर प्रत्येक 3 महिन्याला 80 कोटींचा बोजा चढत गेला. बरं, हे सगळं आता ठेवा बाजूला. हे सगळं घडत असताना तुम्ही अजूय मेहताला भेटले नाहीत? नाही, मी सगळं पेपर पत्रव्यवहाराने केलं. मी कोणाला केलं पत्रव्यवहार? हेड ऑफिसला डायरेक्ट. मी कसं मला खालच्या लेवलवर मला जेव्हा एसीने पनिशमेंट केली 1 महिन्याची, त्याला मी चीफ इंजिनियरला मी ते अपील केलं. त्यांनी ते अपील फेटाळलं. नंतर मग एमडीकडे तक्रार केली, हे केलं, अपील केलं. एमडीने रिस्पॉन्स दिला नाही. मी आपलं हायकोर्टात देऊन टाकलं. खात्यातून रिटायर झाल्यानंतर दिवाकर उरणेंनी आत्मसन्मानासाठी लढाच उभारला. प्रकाशगडावर माहितीच्या अधिकाराचा पाऊस पडला आणि धक्कादायक खुलासे होऊ लागले. प्रकाशगडनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खोटी बिलं दिली गेल्याचं मान्य केलं. ही माहितीच्या अधिकारातली प्रकाशगडवरून मिळालेली माहिती आहे, ती काय सांगते सांगा. तालुका वाईज माझ्याकडे त्यांनी दिलेलं आहे. 3चे किती केले, 3चे 5 किती केले, 5चे 7.5, 7.5चे 10. हे तालुका वाईज पूर्ण महाराष्ट्र, तालुका वाईज पूर्ण महाराष्ट्राची यादी आहे. त्यांचं शेतकऱ्यांची बिलं कशी वाढवण्यात आली ही महावितरणनंच दिलेली यादी आहे. कोण डिनाय तर नाही करणार आता त्याला. मधल्या काळात उरणेंनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा पाढा वाचला. 20 फेब्रुवारी 2017ला खंडपीठात महावितरणनं वाढवलेल्या बिलांच्या प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचं मान्य केलं. पण आजतागायत त्यात दुरुस्ती केली नाही. बोगस बिलिंग जवळजवळ 40 लाख शेतकऱ्यांच्या पैकी 35 लाख शेतकऱ्यांचं ओव्हर बिलिंग आहे. त्याचा जर हिशेब करायला गेला तर अंदाजे किमान 5,000 कोटी ते 6,000 कोटी एवढी रक्कम या बिलामधली कमी होणार आहे. आणि मग खरी थकबाकी जी आहे ती 6,000 ते 7,000 कोटीच्या दरम्यान निघेल. उरणे साहेब आमचे उपव्यवस्थापक वितरण आणि लेखा हे निलंग्याला कार्यरत होते आणि परळीमध्ये लोड वाढवला म्हणून उरणे साहेबाला त्यामध्ये सस्पेंड केलं. पण त्यावेळेला ते निलंग्याला कार्यरत होते आणि चुकीची कारवाई झाली म्हणून उरणेच्या बाजूनं कामगार महासंघ बाजूनं उभा राहिला. हा सगळा प्रकार सुनील तटकरे आणि अजित पवार ऊर्जा मंत्री असताना घडला. अजय मेहता महावितरणचे MD होते.
आज या सगळ्यांना शेतकऱ्यांचा कळवळा आलाय. त्यांनी सत्ता असताना केलेली शेतकऱ्यांची लूट कोण भरून देणार हा प्रश्न आहे. राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद.